विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी गणितातील सराव संच 3.1 आज आपण सोडवणार आहोत। हा जो सराव संच आहे तो घातांकाचे नियम आणि वाचन याविषयी अवलंबून आहे। तर आपण घातांकाचे नियम पाहणार आहोत। त्यापूर्वी घातांकाची जी रचना असते त्या रचनेचे घटक काय आहेत आणि त्याचं वाचन आणि त्याचा अर्थ कसा असतो हे आपल्याला पाहायचं आहे। तर या ठिकाणी बघा 2चा 5 वेळा गुणाकार आहे। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 5 वेळा गुणाकार जेव्हा आलेला आहे एकाच संख्येचा तेव्हा गणितामध्ये एक वेगळी रचना आपल्याला करता येते, कारण याची लांबी वाढत जाते। तर एवढं लांब लिहिण्याऐवजी एक वेगळी रचना गणितामध्ये आहे, त्यालाच घातांक आपण असं म्हणतो। तर इथे आपण 2 लिहिलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर उजव्या बाजूला 5 लिहिलेला आहे। तर या प्रकारे जेव्हा आपण लिहितो तर त्याचा अर्थ 2चा 5 वेळा गुणाकार असाच असतो। इथे खाली जी संख्या असते तिचा गुणाकार असतो आणि वर जी संख्या असते तेवढ्या वेळेस तिचा गुणाकार असतो। म्हणजे इथे जर 2 ऐवजी 3चा 5वा घात असेल तर 3चा 5 वेळा गुणाकार असा अर्थ होतो, आणि इथे 5 ऐवजी जर 7 असेल तर 2चा 7 वेळा गुणाकार असा अर्थ होतो। आता हे जे लेखन केलं आहे याचं वाचन कसं आहे किंवा यातील घटकांना नावे काय आहेत, तर जी खाली संख्या असते तिला आपण बोलतो पाया। इथे 2 हा पाया आहे। वरच्या बाजूला जी संख्या लिहितो तिला आपण बोलतो घातांक। इथे 5 हा घातांक आहे, आणि ही जी पूर्ण संख्या तयार झाली पाया आणि घातांक मिळून तिला आपण बोलतो घातांकित संख्या। तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचे, पाया, घातांक आणि घातांकित संख्या। आता या घातांकित संख्यांवर जर आपण काही गणिती क्रिया केल्या, जसे आपण बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, जसं परिमेय संख्यांच्या बाबतीत आपण शिकलो, पूर्णांक संख्यांच्या बाबतीत आपण शिकलो की त्यांच्यावर जर गणिती क्रिया केल्या तर त्या कोणत्या पद्धतीने कराव्या लागतात, तसंच या घातांकित संख्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला गणिती क्रिया कराव्या लागतात, आणि त्या क्रिया कशा प्रकारे होतात, त्याचे नियम काय आहेत, संख्यांमध्ये काय फरक पडतो ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर त्यासाठी हे घातांकाचे नियम काय आहेत ते पाहूया। पहिला घातांकाचा नियम आहे a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात। इथे एक लक्षात ठेवायचं की पाया हा समान आहे, म्हणजे दोन्हीकडे पाया समान असेल तरच हा नियम लागू होतो। याचं उदाहरण पाहूया। 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात बरोबर 3चा 7वा घात। म्हणजे जर समान पायांचा वरती जो घातांक असेल आणि यांचा गुणाकार असेल घातांकित संख्यांचा, तर मग पाया तोच ठेवून घातांकाची बेरीज होते। म्हणजे 5 अधिक 2 इथे 7 झाले, पाया तोच राहिला। आता याच्या उलट भागाकार होताना काय होतं, तर a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात। साहजिकच गुणाकाराच्या उलट क्रिया इथे होते, इथे घातांकाची वजाबाकी होते। म्हणजे 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात असेल तर 7 वजा 9 म्हणजे -2, मग 3चा -2वा घात असे होईल। तर या पुढे जाऊया। आता समजा a चा m वा घात आहे आणि पुन्हा त्याचा n वा घात आहे, तर काय होईल, तर a चा m वा घात आणि त्याचा n वा घात बरोबर a चा mn वा घात। म्हणजे या दोघांचा या ठिकाणी गुणाकार होतो। म्हणजे 3चा 4था घात आहे आणि पुन्हा या घातांकित संख्येचा 5वा घात आहे, तर 4 आणि 5चा गुणाकार होणार आणि 3चा 20वा घात असं आपण लिहितो। चौथा नियम आहे a चा ऋण m वा घात। आता या ठिकाणी बघा ऋण घात आला होता, असाही घात कधी कधी येतो। तर a चा ऋण m वा घात म्हणजेच काय, 1 ऋण a चा m वा घात। m धन होतो परंतु तो छेदात जातो आणि 1 अंशामध्ये येतो। त्याचं उदाहरण पाहूया। 5चा ऋण 3 वा घात बरोबर 1/5चा 3रा घात घन किंवा धन 3 वा घात असं आपण म्हणू शकतो। कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे 1 असतो। इथं कोणतीही संख्या जर असेल 0 तर तिचा 0 हा घात 1च येतो। 5चा 0वा घात 1। इथे हे लक्षात ठेवायचं की 5 ऐवजी 7चा 0वा घात घेतला तरी तो 1 येणार, 10चा 0वा घात घेतला तरी सुद्धा 1 येणार, आणि 5000चा 0वा घात घेतला तरी 1च येणार। पुढचा नियम, कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे a याचा पहिला घात आहे तो aच लिहितो। जसं आपण कोणतीही संख्येपुढे कोणतंही चिन्ह नसेल तर आपण ते धन आहे असं गृहीतच धरतो, तसं प्रत्येक संख्या जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा तिचा तो पहिलाच घात असतो। फक्त आपण डोक्यावर 1 लिहित
नाही, म्हणून 5चा पहिला घात बरोबर 5. पुढचा नियम आहे a गुणिले b कंसाचा m वा घात म्हणजेच a चा m वा घात गुणिले b चा m वा घात. इथे आपण कंस सोडवल्यानंतर हा जो कंसाचा घातांक असतो तो प्रत्येकाचा स्वतंत्र घातांक होतो. म्हणजे 5 गुणिले 7चा जर वर्ग असेल, दुसरा घात असेल कंसाचा, तर 5चा वर्ग गुणिले 7चा वर्ग अशा तऱ्हेने आपण यांना कंसाच्या बाहेर काढू शकतो. a छेद b चा m वा घात, a छेद b या संपूर्ण अपूर्णांकाचा m वा घात आहे. हे इथे सुद्धा गुणाकाराप्रमाणेच होतं, a चा m वा घात छेद b चा m वा घात. म्हणजे 5/7 या दोघांचा तिसरा घात किंवा घन बरोबर 5चा घन छेद 7चा घन. ऋण संख्यांच्या बाबतीत, ऋण घातांकाच्या बाबतीत काय होतं बघूया. a अंश छेद b कंसाचा ऋण m वा घात. तर इथे आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचा आहे त्याचा. म्हणजे हा जो छेद आहे तो अंशात जाईल, अंश छेदात येईल आणि ऋणचा मग धन घातांक तयार होतो. म्हणजे इथे b अंश छेद a चा m वा घात. उदाहरण बघूया. 5 अंश छेद 3 चा ऋण तिसरा घात किंवा ऋण घन बरोबर 7 अंश छेद 5 चा घन किंवा तिसरा घात. आणि पुन्हा आपण यांना असं सेपरेट वरच्या वैशिष्ट्याप्रमाणे करू शकतो. तर हे सर्व घातांकाचे नियम आहेत. हे नियम आपल्याला व्यवस्थित माहिती झाले की मग आपल्याला उदाहरण सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही. तर आता आपण सराव संच 3.1 पाहूया. 3.1 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा. फक्त आपल्याला घातांकाचा वापर करून संख्या लिहायची आहे. त्यांनी शब्दामध्ये वर्णन दिलेलं आहे आणि ते आपल्याला संख्येमध्ये लिहायचं. पहिला प्रश्न आहे 13चे 5वे मूळ. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचे की जेव्हा घातांकामध्ये अपूर्णांक असतो तेव्हा छेदामधील जी संख्या असते तेवढे मूळ असं आपण म्हणतो, आणि जर ती पूर्णांक असेल तर तेवढा घात असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ या संख्येचं वाचन आपण करणार 2चा 5वा घात आणि या संख्येचं वाचन करणार 13चे 5वे मूळ, कारण 1 अंश 5 आहे. परंतु इथं 13च्या वरती जर घातांक फक्त 5 असता तर आपण बोललो असतो 13चा 5वा घात. परंतु 1 अंश 5 आहे त्यामुळे आपण यांना बोलणार 13चे 5वे मूळ. 9चे 6वे मूळ. 1 अंश 6 लिहायचा आहे घातांक, म्हणजे 9चे 6वे मूळ होईल. 256चे वर्गमूळ. 256 आणि वरती 1 अंश 2 हा घातांक घ्यायचा आहे, कारण दुसरे मूळ आहे. मूळ असल्यामुळे आपल्याला 1 अंश घेऊन जेवढे मूळ असेल ते खाली घ्यायचे आहे. 17चे घनमूळ. तर घनमूळ माहिती आपल्याला 3शी संबंधित असतो घन, त्यामुळं 17च्या डोक्यावर 1 अंश 3 हा घातांक येईल. 100चे 8वे मूळ. 100 आणि घातांक येईल 1 अंश 8. 30चे 7वे मूळ. 30 आणि घातांक येईल 1 अंश 7. तर अशा तऱ्हेने आपण मूळ याचं लेखन करत असतो. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. इथे आपल्याला संख्या दिली आहे आणि संख्येवरून आपल्याला शब्दामध्ये कशाचे कितवे मूळ आहे ते लिहायचे. म्हणजे वरील प्रश्नाच्या उलट क्रमाने आता जायचे. संख्या दिली आहे 81 घातांक 1 अंश 4. मग इथे 1 अंश 4 असल्यामुळे आपण चौथे मूळ हे आपल्या लक्षात आलं, आणि कोणाचे चौथे मूळ तर 81चे, त्यामुळे आपण लेखन करणार आहोत 81चे चौथे मूळ. 49 आणि डोक्यावर 1 अंश 2 हा घातांक आहे. 49चे वर्गमूळ. याला दुसरे मूळ सुद्धा म्हणू शकतो आपण आणि वर्गमूळ सुद्धा म्हणू शकतो. 15 आणि त्याच्या वरच्या बाजूला 1 अंश 5 हा घातांक आहे, तेव्हा याचं वाचन होणार किंवा लेखन होणार 15चे 5वे मूळ. 512 आणि वरच्या बाजूला घातांक आहे 1 अंश 9, तर याचं वाचन आणि शाब्दिक लेखन होणार 512चे 9वे मूळ. 100 आणि वरती आहे 1 अंश 19 हा घातांक, तर याचं वाचन होणार 100चे 19वे मूळ. आणि 6 वरच्या बाजूला आहे 1 अंश 7, याचं वाचन होणार 6चे 7वे मूळ. तर अशा तऱ्हेने या सराव संचामध्ये आपल्याला घातांक व कितवे मूळ याचं वाचन आपल्याला व्यवस्थित करता येणं गरजेचं आहे. आणि जे घातांकाचे नियम आहेत, हे जे 9 नियम सुरुवातीला आपण घेतले, हे 9 नियम आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजेत. त्यांचा वापर करून आपल्याला पुढील उदाहरण सोडवायची आहेत.
तर सर्वांनी याचा सराव नीट करावा, म्हणजे आपल्याला पुढील उदाहरणे सोडवताना कसली अडचण येणार नाही. इथे आपला सराव संच 3.1 हा पूर्ण होत आहे. धन्यवाद.